रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खरं तर पंढरीची वारी सगळ्यांच्या घरी तुम्ही पोहोचवलीत, ती म्हणजे माऊली महाराष्ट्राची. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे खरंच खूप मोठं शिवधनुष्य असेल यात शंकाच नाही. आज सतीश राजवाडे सर आपल्यासोबत आहेत स्टार प्रवाहाचे, आणि अर्थात या निमित्ताने ती वारी ज्यांना ज्यांना शक्य नव्हतं स्वतःहून जाणं त्या सगळ्यांनी घरी अनुभवली. तर हे कधी तुम्ही सगळं ठरवलं आणि हे सगळं अंमलात यायला अर्थातच मोठा घाट घातला असेल वेगळा, तर कसं हे सगळं झालं? खरं तर आपण दरवर्षी जे सण असतात किंवा महाराष्ट्राचे जे पारंपरिक ही जी एक प्रथा आहे, अशा काही गोष्टी असतात, तेव्हा प्रत्येक वेळी असा विचार असतो की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ह्यावेळीसुद्धा आम्ही ग्राउंड ॲक्टिव्हिटी करणार होतो. तर आमचे जे बॉस आहेत सुमंत बोस, ते म्हणाले की वारी यावर्षी जर सगळ्यांच्या घरापर्यंत पोचवायची असेल तर काय करता येईल. तिथून आम्हाला ही कल्पना मिळाली आणि अवघ्या 10 दिवसात एक अख्खी टीम उभी करून आदेश बांदेकर सरांसोबत, त्यांच्या प्रोडक्शन हाऊससोबत एक आराखडा रचला गेला. आणि आम्ही म्हटलं की ह्यावर्षी वारी सगळ्यांच्या दारी आणि घरी घेऊन जाऊयात. आणि अशा पद्धतीने 18 दिवस हे सर्व काम करत होते. आणि 14 दिवसाची वारी पहिल्या दिवसापासून, पहिल्या पावलापासून ते अगदी आपल्याला पंढरीचा कळस दिसेपर्यंत ती वारी या सगळ्या टीमनी पार पडली, रसिक प्रेक्षकांच्या घरी पोचवली. याचा मला अख्ख्या टीमचा खरंच खूप अभिमान आणि कौतुक आहे. आणि अर्थात आदेश बांदेकर सर म्हणजे ज्यांनी ऑलरेडी प्रेक्षकांची त्यांचं नातं एक अतिशय घट्ट आहे, अतिशय गोड नातं आहे. त्यामुळे त्यांना जेव्हा वारीत घेऊन गेलात तुम्ही, तेव्हा अर्थातच तो एक छान सोहळा झाला असेल तो. त्यामुळे त्यांचंच नाव सुचणं आणि अर्थात त्यांचं हे सगळं कसं जुळून आलं काय? खरं तर आदेश बांदेकर म्हणालो ना आपण की एक जबाबदार व्यक्तिमत्व आणि मुळात आपल्या घरातलं एक व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे ह्यांच्या व्यतिरिक्त दुसरं नाव मनात नव्हतंच. जरी आदेश सर वारीमध्ये सर्वांसोबत होते, प्रचंड प्रमाणात रसिक प्रेक्षक त्यांना भेटायला सुद्धा गर्दी करत होते, पण त्यांना माहिती होतं की काहीतरी जबाबदार आणि काहीतरी एक खूप महत्त्वाचं काम सुरू आहे. जेव्हा सर्वांना असं कळलं की आम्ही वारी शूट करून वारी प्रत्येकाच्या घरी नेतोय, तेव्हा सर्व वारकऱ्यांचा आणि भक्तगणांचा आनंदसुद्धा द्विगुणित होता आणि त्याच्यामुळे त्यांची मदतसुद्धा मिळायला लागली. सो आम्हाला जी भीती होती की गर्दीत काय होईल, पण या वारकऱ्यांनी अख्खा कार्यक्रम उचलून धरला, त्यांची साथ मिळाली तुम्हाला. ॲब्सोल्युटली. वा. आणि अर्थात म्हणजे या निमित्ताने आज आम्ही स्टार प्रवाहाची अख्खी टीम ज्यांनी तुम्ही फार कमाल काम केलेलं आहे, त्या प्रत्येकाच्या डोळ्यात आज कुठेतरी माऊली दिसत आहेत. तुमच्या डोळ्यात आज मला माऊली दिसत आहेत. तर आता मी सतीश राजवाडेंना विचारीन, पर्सनली तुम्हाला काय वाटलं, ती वारी तुमच्यासाठी काय होती? असे मी एकतर अध्यात्मात खूप विश्वास ठेवणारा माणूस आहे. आमच्याकडे लहानपणापासून देवपूजा, अध्यात्म याला फार महत्त्व दिलं गेलं आहे. आणि मला खूप असं वाटतं की जे काही घडतं ते देवाच्या मनात असल्याशिवाय घडत नाही. त्यामुळे मी अत्यंत ऋणी आहे आणि आभारी आहे देवाचा की काही निमित्ताने ह्या पानावर शेवटचं नाव जरी असेल आपलं, तरी मला त्याचा आनंद आहे की फुल ना फुलाची पाकळी ह्या वारीशी आम्ही कनेक्ट झालो आणि ह्या निमित्ताने आम्ही सर्वांच्या घरापर्यंत हे पोचवू शकलो. त्यामुळे माझ्यासाठी हीच खूप आनंदाची गोष्ट आहे की मी त्या अख्ख्या वारीमधला एक छोटासा वारकरी आहे. पण या निमित्ताने तुमची पहिलीच म्हणजे वारीतला हा अनुभव होता. हो. आणि म्हणजे आम्ही ग्राउंडवर जाऊ शकलो नाही, पण रोज जे हे येत आहे ते बघितलं. पण खरंच देवाकडे प्रार्थना आहे की आयुष्यात कधीतरी वारी छोटीशी का होईना पण करायची संधी मिळावी. नाही, पण खरंच ही जी वारी तुम्ही घरोघरी आणली आहेत हे फार मोठंच आहे. आणि जसं आता आदेश बांदेकर सर त्यांचे जे अनुभव सांगतात, आय एम शुअर त्या टीममधल्या प्रत्येक मेंबरनी काहीतरी एक विलक्षण अनुभव तुमच्याशी शेअर नक्कीच केला असेल. त्यातला एखादा काही अनुभव जो आत्ता आमच्याशी तुम्ही शेअर कराल असा काय? म्हणजे इतका पाऊस पडत होता, सर्व लोक भिजत होते, जिथे लोटच्या लोट चालले होते तिथे सुद्धा आमच्या अख्ख्या टीमला अकोमोडेट करून ती माणसं पुढे नेत होती. ह्याच्यापेक्षा वेगळं सुखच नाही आहे, कारण प्रत्येकजण माऊलीसाठी तहानलेला आहे, आता सोहम सांगत होता की कोणी भाकर दिली, कोणी काकडी दिली. हे आणि मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त मोठं उदाहरण काय असू शकतं की अजूनही जगात माणूस की जिवंत आहे. आज भक्त भक्ताला भेटतोय, माणूस माणसाला भेटतोय आणि आपल्याकडची भाकर काढून देतोय की खा मित्रा, खा मुला, खा भावा. याच्यापेक्षा मोठं काय असं?
अर्थात आणि मला असं वाटतं की त्यामुळेच प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आल्या असतील, अर्थात चॅनल आपलं नेहमीच नंबर 1 राहिलेलं आहे, प्रेक्षकांचं लाडकं आहेच आहे. तर प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया असेल आणि किती संख्या आहे त्या प्रेक्षकांची ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलाय ते तुम्हीच सांगा. आम्ही जवळजवळ 1,11 ते 14 लाख लोकांपर्यंत पोचलो ह्या कार्यक्रमाद्वारे. आणि रसिक प्रेक्षकांचे मनापासून खरंच खूप आभार आहेत की अशा कार्यक्रमाला त्यांनी एवढा उदंड प्रतिसाद दिला, जेणेकरून आम्हाला सुद्धा खूप एनकरेजमेंट मिळते की असे कार्यक्रमसुद्धा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यानंतर ते छान पद्धतीने रिसीव केले जातात. अर्थात म्हणजे मला असं वाटतं की ही एक मोठी सुरुवात असू शकते. आता गणेशोत्सवही येतोय, पुढे आणखी सण असणारच आहेत. तर पुढचाही असा काही विचार झालाय का आता या कार्यक्रमानंतर, का थोडा वाट बघायची आहे? डेफिनेटली एनकरेजमेंट मिळाले, तर आता पुढे बघूयात काय व्यवस्थित आणि काय अशा पद्धतीने, कारण का प्लॅनिंग ह्यांनीच एवढी मोठी सुरुवात दिली तर ह्याच्या पुढचं पाऊल अजून जबाबदारीचं असणार आहे. त्यामुळे कसं प्लॅन करता येईल त्याच्यावर डिपेंड. पण मला असं वाटतं की तुम्ही नेहमीच म्हणजे एक गुढीपाडवाची आपली यात्रा असेल, शोभायात्रा असेल, त्यातही स्टार प्रवाहाचे सगळे कलाकार सुद्धा तितक्याच उत्साहाने सामील होतात. आत्तासुद्धा वारीत कलाकार सुद्धा होते. तर त्या कलाकारांनाही तुम्ही घेऊन गेला होतात आपल्या मालिकेतल्या सगळ्या. तर त्यांचाही उत्साह तो कसा होता काय? कारण आता आम्ही त्यांना भेटू शकत नाही. खूप प्रचंड उत्साह होता. म्हणजे काही कलाकार तर आपला विशाल निकम तर तिथलाच आहे, त्याच्या मुखात नेहमी माऊली असते. ॲब्सोल्युटली. आणि काही कलाकारांनी जे वारीत चालली माणसं जे थकल्या होत्या, आया, आज्या, बहिणी, त्यांचे पाय चेपून दिले, सेवा केली. काही लोकांनी अन्न दान केलं, काही लोक वाढीप म्हणून काम केले, काही लोकांनी कुठेतरी ती सेवाही घडली. म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे ह्याच्यात कुठेही ना कार्यक्रम करूया असा भाव नव्हता. ह्यात सगळ्यात कुठेतरी सेवा करूया आणि आपल्याकडनं हे एक रसिक प्रेक्षकांना एक काहीतरी अर्पण करूया अशी भावना होती. क्या बात आहे. मला असं वाटतं की अर्थात हे खूप मोठं यश आहे आणि तो माऊलींचा आशीर्वाद आहे जो अर्थातच तुमच्या पाठीशी कायमच राहावा. त्यामुळे धन्यवाद, खूप छान वाटलं आणि पुढे आणखी असेच उत्तम कार्यक्रम घेऊन आमच्या भेटीला यासाठी शुभेच्छा. थँक्यू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.